म्हाका अशें पर्सनली दिसता की आयचो जो टायम आसा आणि प्रेझेंस जो स्टेज आसा, प्रेझेंस जो टायम आसा हो खूप क्रुशल आसा. आणि हेच्या खातीर आरजी सारखी लोकल पार्टी स्थानिक आणि स्ट्रॉंग उबी रावपाक जाय. आणि जे आयज कितें घडटा आणि आयज आमी कितें सोशल मिडियाचेर जे वॉर पळयता, मेसेज वॉर किंवा लोकांक एंटरटेनमेंट करपाचो वॉर, आय विल कॉल स्पेसिफिकली एंटरटेनमेंट, कित्याक खुबशे लोक मनांतल्यान हॅपी जाता जेन्ना हे अशें घडटा तेन्ना. सो लोकांक खुशी दिवच्या जाग्यार तुमी पार्टी घडयात, पार्टी स्ट्रॉंग करात आणि पार्टी बरोबर रावात. हो जो माझो मेसेज आसा हो सगळ्या पार्टी लिडरांक आसा, जे ल्हान मोठे सगळे आसा ते. कारण म्हाका तरी अशें दिसता की आरजी एक अशी पार्टी आसा 2022 त्यांनी भरपूर व्हडलो वोट शेअर काडलेलो आसा आणि 2027 बी ते भरपूर व्हडलें कार्य करूंक शकता. बिकॉज आय डोंट ट्रस्ट दिस काँग्रेस पार्टी. काँग्रेस इज बुलशिट. आय डोंट ट्रस्ट देम एट ऑल. सगळे फुटींग हे थर्ड क्लास, हे नालायक लोक. यांच्या फाटल्यान लोक आता वचपाचे तर खूप प्रमाणात कमी झाल्या. आरजी कडे जर अशें घडटा तर आय डोंट नो व्हॉट विल बी द फ्युचर. 2022 तुम्ही गजाल बोलली कोणतरी आम्ही पहिले की 90,000 मतांची कोणतरी काढली गेली आणि खंयतरी एक आपलं अस्तित्व त्यांनी गोंया भितर आणि गोंयकारा भितर त्यांनी निर्माण केलं गेलं. पण आता खंयतरी दिसता की विरेश बोरकर आणि मनोज परब ज्यांना तुकाराम परबी म्हणतात त्यांनी खंयतरी डिस्प्यूट चालू आसा. तुमकां कितें दिसता की हे सारखें जाला की ऐकून घे पळय, ज्या मनोज परबाक आता लोक कितें कितें उलयता किंवा आमी मनोज परब कितें कितें सोशल मिडियाचेर उलयता, आयज सगळी चॅनलां ते एज अ एंटरटेनमेंट म्हणून दाखयता. आय थिंक द ऑल न्यूज चॅनल शूड स्टॉप दिस फनी बिझनेस. कित्याक म्हणटा हें हांव? कारण मनोज परबान ही पार्टी घडयल्या. मनोज एलियस तुकाराम जो बी आसा तांणी ही पार्टी घडयल्या. ऑफकोर्स एकट्यान न्ही, ताका सगळ्या लोकांनी सपोर्ट केल्लो. आयज कितें जाता, आयज खंय तरी तेंचे कितें तरी आय डोंट नो, आता भितुरलें जे कितें आसा तें म्हाका खबर ना किंवा कोण खंय डिफेक्शनान गेला तो म्हाका खबर ना. पण म्हाका दिसता विरेश बोरकारान खंय तरी समजून घेवपाची गरज आसा. कारण एग्रेशन म्हणटा पळय, हें सुरवातीच्यान आमी मनोजा भितर पळयलां. तो एग्रेसिव्ह येता आणि एग्रेसिव्ह रावता. आणि आयज जी डेटी जी गोंयची पॉलिटिक्स आसा, गोंयचें जे राजकारण आसा, हेका एग्रेशन खूप गरजेचें आसा. तूं पांया पडलो म्हणून कोण तुका भाव दिवचो ना. मनोज परब जसो उलयता वेर ही विल गेट सम अटेन्शन. म्हाका दिसता खंयतरी अटेन्शन विरेश बोरकारान जालेलें आसा. कित्याक त्यांनी जे एज्युकेशन केली त्यांनी हंगरस्ट्राईक केले खंयतरी आपले गोंयकार आसा त्यांचे खंयतरी अटेन्शन खंयतरी. हांव करेक्शन करता. विरेश एकटोच नाशिल्लो ते एज्युटेशन करपाक. द एंटायर आरजी पार्टी वॉज विथ हिम. द एंटायर गोवन पब्लिक वॉज विथ हिम. एंटायर काँग्रेस म्हण नाका, आम आदमी म्हण नाका, सोशल एक्टिव्हिस्ट म्हण नाका, सोशल वर्कर म्हण नाका, आमी सगळ्या लोकांनी ताका तेन्ना सपोर्ट केल्लो. एव्हरीबडी, ईच अँड एव्हरी पर्सन हू केअर फॉर गोवा, सगळ्यांनी ताका सपोर्ट केलो. इट वॉज नॉट ओनली विरेश. हांव मातशें करेक्शन करता. अलॉंग विथ ऑल आरजी मेंबर्स अँड मनोज परब. सो माझे कितें म्हणणें आसा, हें जें कितें चल्लां पळय, हेतून पार्टी तुमची खंय तरी जमनी दोस्त जातली आणि तेतून फायदो जो आसा पळय हो बीजेपी घेतलो. थोडे लोक चुकीचे चिंतता की काँग्रेसीक गावतलो. आय डोंट नो. आता मदीं हांवें आयकलें की विरेश इज सपोज टू जॉइन काँग्रेस. फाटल्या दिसांनी हांव आयकतलो विरेश वॉज सपोज टू जॉइन बीजेपी. आता आय डोंट नो द एक्झॅक्ट थिंग, पण हांवें केन्नाच आयकूंक ना मनोज परब खंयची पार्टी जॉइन करता किंवा आरजीचे बाकीचे जे मेंबर आसा ते आनीक तेतून वयता. सो हे खंय तरी पार्टी तोडपाचें काम चालू आसा भितरल्या भितर. तें तुटूंक जायना. कारण 2022 एक सीट आयिल्लो. 2027 माझे कॅल्क्युलेशन सांगता जर आरजी घट रावली, आरजीचे भितरले जे कितें त्यांचे जे मतभेद आसा ते जर सायडीक काडून हेज अ पार्टी, हेज अ गोवन पार्टी आणि हेज अ गोंयकार म्हणून जर हेंच्यांनी जर ते फुडें हेले तर आयज खंय तरी 10 सीट काडपाची त्यांची कॅपॅसिटी आसा. सो हे इम्पॉर्टंट आसा न्ही. तुमकां अशें दिसिना? खंयतरी दिसता की आरजी फोडपाचो कारण आता खंयतरी बीजेपी इन्वॉल्ड आसा, काँग्रेस इन्वॉल्ड आसा आणि हे इन्वॉल्वमेंटान खंयतरी आरजी फूड घालपाचे प्रयत्न हे दोन पार्टी करता म्हणून. पळय, जर फुटाफूट घालाप, पाड घालाप आणि या देशाचे या स्टेटीचे पाड घालपाचें काम काँग्रेस सोडून आनी कोण करिना. इट इज ओनली वन पार्टी एक्झिस्ट इन गोवा, दॅट इज अ काँग्रेस. ही एकूच पार्टी अशी आसा जेंका एथिक्स ना, जेंका फॉलोइंग्स ना, जेंका काय ना, देव जाणा हेंका तोंडाक उतरां येता ते नाका. पण ही जी काँग्रेस आसा पळय, ही जर सोडली जाल्यार बाकी सगळ्यो पार्टी एथिक्सान आसा. आयज आमी पळयताना कशें पळयतात की आरजीचो वोट शेअर आणि आता युथ वाडला. युथा भितर त्याच्या भितर कितके तरी भुरगे जॉईन जाल्या. तूं म्हाका दाखय काँग्रेसी भितर कितके लोक जॉईन जाल्या. यू टेल मी, यू शो मी. कोण ना? हांव तुमकां सांगता, यांचो जो प्रेसिडेंट आसा आता प्रेझेंट अमित पाटकर, एका खंय यांच्याच एका लिडरान म्हाका सांगलेलें, म्हाका उगडास येता, मुद्दाम उलयतलो. एका सांगलें की तुज्या ब्लॉकाची मिटींग आपय म्हणून. 3 मतदारसंघ खंयचे, सावड्ड्या, कुडचड्या आणि केप्यां अशें धरून ह्या अध्यक्षाकडे काही 10 लोक हाडूंक जाले ना. सो हेजी लायकी हांगा कळटा, हेजी पॉसिबिलिटी हांगा कळटा, पार्टी खातीर हे कितके सिरियस आसा ते हांगा कळटा. सो म्हाजे सारखे जे लोक आसा पळय हे स्विच ऑन खंय करता, आरजी पार्टीचेर, आरजीचेर करता. किंवा हांव म्हणटा कितें, तुमी जी पार्टी डॉक्टर जॅक शिकेलाची युजीडीपी तिका फुडें हाडा. आरजी शूड मर्ज विथ देम, तर कितें तरी गोंयचें जातलें. अदरवायज हांव तुमकां परतूय सांगता 35 सीट घेवन बीजेपी परत सत्तेर येतलो आणि हेजे कारण आसलें फक्त काँग्रेस. उल्लेख चालू आसा की आर्थिक पार्टी फुटत जाल्यार गोंयकार फुटतले. पळय ना, तशें ना, करेक्शन करता. पळय आरजी फुटली न्ही तर वोट फुटतले. फाल्यां कितें जातलें, हे जे फुटलेले भुरगे आसा पळय हे खंय तरी वचोन बीजेपीक जॉईन जातले. कारण आयज हांव सांगता, हें क्लियर कट आसा मेसेज. अशेंच जातलें हें.
आणि हे जाऊन कोणाकूच फायदो जावचो ना मनोजाक जातलो ना विरेशाक जातलो. हांव म्हणटा ह्यो गजाली मातशे विचार करात. बाकी कितें जाल्यार तेंचे भितर डिस्प्यूट चालू आसा दोगांय भितर. कित्याक आमी खूब पयलीं पासून आयकता की विरेश बोरकर हेजे तत्वाचेर तुकाराम हेजे तत्वाचेर तो चलपाक पळयना म्हणून. आनी खंय तरी एक फुडारपाट जावपाचें कारण घेत आसतलें की पळय तशें ना. आता प्रत्येक मनीस एक नवी स्टोरी सांगता, पण म्हाका अशें दिसता की स्टोरीज आनी हे नॅरेटिव्ह आयकचे पेक्षा आमी तेंच्या स्वताच्या तोंडान कितें खरें उलयता तें आयकलेलें बरें. खरें आं, खरें. सो म्हाका दिसता परतूय हांव म्हणटलों आनी म्हाका खऱ्यांनीच मना पासून दिसता क्रांती म्हणटा पळय ही आरजीन हाडलेली. आरजी हेजो अर्थ मनोज परब न्हू, आरजी हेजो अर्थ विरेश बोरकर न्हू. आरजी म्हणजे रेव्होल्युशनरी क्रांतिकारी भुरगे आमचे गोंयचे, आणि त्या क्रांतिकारांक थोडे भायले देशात रावपी जे आमचे गोंयचे भुरगे आसा, लोक आसा ते सपोर्ट करपी. हे क्रांतिकारी, ह्या क्रांतिकारीन मिळून तयार केली ही पार्टी. तर म्हाका दिसता विरेश आनी मनोज परब कोणूच न्हू ही पार्टी तोडपाक. तुम्ही ही पार्टी घडयलेली गोंयचे उद्धार करपाक. तुम्ही पोगो बिल हाडलेले, विसरले जाल्यार उगडास करता. पर्सन ऑफ ओरिजिनल गोवन. आयज तेजो विचार तुम्ही करिना. तुम्ही अजून खूपशी बिलां हाडलेली, तुम्ही अजून खुबश्यो गोष्टी उलयलेली, गोंयकारांचे हक्क, गोंयकारांचे आनी कितें कितें. पण आयज तुम्ही कितें उलयतात त्यो गजाली उलयनात. आयज तुम्ही कितें उलयतात तुमच्या वेगळीच तत्वां उलयतात. सो काँग्रेस पार्टी जर हे पार्टी तोडपाचो जर प्रयत्न करता तर म्हाज्या कडल्यान शिटकावणी आसा. कारण म्हाका खंय ना खंय वास येता की हेच्या फाटल्यान सगळी काँग्रेस आसा ही हा. कारण आयज पासून पाड घालपाक काँग्रेस म्हणटा हो नंबर 1. पाड घालपाक, लोकांचे पयशे खावपाक, लोकांच्या कुस्तार बाराची बिलां वाडोवपाक, ह्यो गजाली करपाक काँग्रेस नंबर 1. हांव आसा प्रूफ हेजो, हांव बिंदास उलयता हेच्या खातीर. आनी अमित पाटकर फटींग मनीस, एक नंबर फटींग म्हणटा तो अमित पाटकर. आणि असले फटींग मनीसूच असले पार्ट्यो तोडटात, असले पार्ट्यो फोडटात आणि पाड घालपाच्यो गजाली तितक्यो करतात. तेतून बीजेपीक फायदो जावपाच्यो गजाली करतात. सो म्हाजो एक रिक्वेस्ट आसा गोंयकारांकडे, आरजी सगळे सपोर्टरांकडे, आरजीच्या भुरग्यांकडे, रजिस्टर जे मेंबर आरजीचे आसा तेंच्याकडे, ह्या काँग्रेसीच्या एका भुलनाकान ह्या काँग्रेस तुमचे बरे करपाक येवंक ना. तुम्ही स्टेबल रावात. तुम्ही जितके वोट्स काढल्या पळय, काँग्रेस 10 फावटी मरून जितो जालो तरी काडूंक पावतो ना. सो आता तुमचो एक्च्युअल परीक्षा आसा. क्रांतिकारी म्हणजे कितें ते आयज दाखोवपाची गरज आसा. एकजूट रावात, एक वाटेन रावात. कोण कितें उलो डोंट केअर, आन्सर दिवपाची गरज ना. आमी आन्सर दिवया इलेक्शनाक. सो एक रिक्वेस्ट हात जोडून या सगळ्या लिडरांक, आरजीच्या सगळ्या लिडरांक, आता ज्यांची नावां येतात ती भितरल्या भितर जी कितें झगडी आसा पळय ती काबार करात. एक कडेन रावात. आमी सिटां हाडया, 10 सीटां हाडया, सरकार घडोवपाचो प्रयत्न करया, आणि त्याच्या उपरांत झगडा मरे. कोणी हाडयला तुमकां झगडा?